नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या गावची कथा या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत दुसरी या मराठी बालभारती पुस्तकातली तिसरा धडा, वाऱ्याच्या पाठीला सुटली खाज। एकदा वाऱ्याच्या पाठीला सुटली खाज, अशी खाज सुटली की तो सैरावैरा पळत सुटला। वाटेत भेटले त्याला एक पिंपळाचे झाड। पिंपळाच्या झाडाने विचारले, असा पळत काय सुटला आहेस? सैरावैरा वारा म्हणाला, अरे माझ्या पाठीला सुटली आहे खाज, काय करू नि काय नको असे झाले आहे, म्हणून मी पळतोय जीव घेऊन। झाड म्हणाले, अरे इकडे ये, माझ्या खरखरीत अंगाला तुझी पाठ घास, मग तुला बरे वाटेल। वाऱ्याने पिंपळाच्या अंगाला आपली पाठ घासली। खसखसा, पण त्याला आराम वाटणार तरी कसा? पिंपळाचे अंग काही तितकेसे खरखरीत नव्हते। तेव्हा तसाच तो पुढे पळत सुटला। पुढे भेटले त्याला एक वेळूचे बन। वाऱ्याळ पळताना पाहून त्याने विचारले, मान वेळावून माझ्या टोकदार बोटांनी मी देऊ का तुझी पाठ खाजवून? वारा अगदी खुश झाला मनात आणि घुसला सरळ वेळूच्या बनात। पण वेळूच्या बनाने त्याची पाठ काही खाजवली नाही, गुदगुल्या मात्र केल्या त्याला भरपूर। वारा खो खो हसत बाहेर पडला आणि तसाच पुढे पळत सुटला। पुढे भेटले त्याला एक फणसाचे झाड। त्याच्या अंगाला लटकत होते फणस जडजड। वाऱ्याळ पळताना पाहून फणसाच्या झाडाने म्हटले, माझ्या अंगावर मोठमोठे खरखरीत ब्रश आहेत चांगले, तुझ्या पाठ त्यांच्यावर घास आणि मग बघ कसे वाटते झकास। वाऱ्याने पाहिले, खरेच चांगले मोठमोठे खरखरीत ब्रश। त्याने त्या ब्रशांनी पाठ आपली खरा खाजून घेतली आणि मग वाऱ्याची स्वारी आमराईत जाऊन स्वस्त निजली। तर हा पाठ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करा आणि असल्याच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढल्या अशाच एका व्हिडिओमध्ये।